तुम्ही मुलाच्या आवडीचा प्रत्येक पदार्थ बनवून पाहिला, मागे लागून भरवण्याचा प्रयत्न देखील केला, पण तरीही तुमचं बाळ 2 घास खाऊन ताट पुढे ढकलतंय का? मूल दिवसेंदिवस बारीक होतंय, सतत चिडचिड करतंय आणि रात्री झोपेत दातावर दात घासण्याचा किंवा कटकट असा आवाज येतोय. जर असं घडत असेल तर मुलांवर विनाकारण ओरडू नका. कारण हा केवळ खाण्याचा हट्ट नसून त्यांच्या पोटामध्ये जंत म्हणजे ॲब्डॉमिनल वर्म्स असण्याचा हा एक मोठा अलार्म असतो. अनेकदा पालक म्हणून आपण विचार करतो की मूल मुद्दाम जेवत नाहीये किंवा त्याला खाण्याची सवयच नाहीये. पण वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर खरी समस्या मुलांच्या आतड्यामध्ये लपलेली असते. लहान मुलांच्या पोटात वाढणारे हे परजीवी जंत आपण बाळाला भरवलेल्या अन्नातून सर्व प्रथिने, जीवनसत्व आणि रक्त स्वतः शोषून घेतात. परिणामी मुलांचे पोट नेहमी भरल्यासारखे किंवा फुगल्यासारखे वाटते आणि त्यांची नैसर्गिक भूक पूर्णपणे नष्ट होते. या समस्येची काही स्पष्ट लक्षणे मुलांमध्ये सहज दिसून येतात. जसे की जेवणाची वेळ झाली की अचानक पोटामध्ये दुखणे, रात्रीच्या वेळी टॉयलेटच्या जागेवर तीव्र खाज सुटणे, झोपेत तोंडातून लाळ गळणे, डोळ्यांखाली ब्लॅक सर्कल येणे आणि वजन अजिबात न वाढणे. मुले जेव्हा बाहेर खेळताना माती किंवा धुळीला हात लावतात, अस्वच्छ हातांनी जेवण करतात, नखे तोंडात घालतात किंवा न धुतलेली फळे खातात, तेव्हा या जंताची अंडी पोटात जातात आणि तिथेच त्यांची झपाट्याने वाढ होते. यावर मात करण्यासाठी सर्वात पहिले मुलांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. जेवणापूर्वी साबणाने हात धुण्याची सवय लावा, त्यांची नखे वेळोवेळी कापा. आहाराच्या बाबतीत बोलायचे तर मुलांच्या जेवणामध्ये ओवा, लसूण आणि भोपळ्याच्या बियाचा नियमित वापर करा. कारण हे नॅचरली जंत कमी करण्यास मदत करतात. पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दर 6 महिन्यांनी बालरोग तज्ञाच्या सल्ल्याने मुलांचे डिवर्मिंग अवश्य करून घ्या. स्वतःहून कोणतेही औषध देण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य डोसनुसार औषध दिल्यास मुलांचे पोट स्वच्छ होते आणि त्यांची भूक देखील पुन्हा अगोदरसारखी होते. लहान मुलांच्या आरोग्याशी जोडलेली ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक आई-वडिलांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या बाळाला यापैकी कोणती लक्षणे जाणवत आहेत का? हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.